मुंबईचे एक थोर संत, एक महात्मा केशवराव देशमुख, आजही त्यांची 200 वर्षाची परंपरा, आजही आळंदीला पंढरीला त्यांची वारी येते, आजही त्यांची पालखी चालते. 200 ओवींमध्ये स्वतः त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये स्वतः वर्णन आहे. 200 ओव्यांमध्ये मला महाराज भेटल्यानंतर माझ्या अंतःकरणाची काय स्थिती होती आणि महाराजांनी माझ्या अंतःकरणाची स्थिती काय केली, माऊली मिळतील कसे, हा प्रश्न, तो प्रश्न स्वतः त्या ठिकाणी विचारण्यात आला. आणि माऊलींनी त्यावेळेला जे उत्तर दिले ना, हे पा, केश न केश, रोम न रोम, ज्या क्षणाला माऊलीचं स्मरण करेल तेव्हा माऊली दर्शन देते. केश न केश. याच्याकरता महाराज एक गोष्ट पक्की आहे, नित्य असणाऱ्या भजनाची सातत्यता पाहिजे, भजन सतत पाहिजे. आपण फक्त गुरुवारच्या गुरुवारी करत असू तर जमत नाही, एकादशीच्या एकादशी करत असू तर जमणार नाही. आपल्या भजनामध्ये खंडता आहे, अखंडता नाही. आपलं भजन सतत नाही चालत, कधी कधी चालतं. जरा आजकालच्या भाषेत बोलू का त्याला, हंगामी चालतं. हंगाम आला की जसा तो एकदम बहार फुटतो ना, तसं ते कधी कधी हंगाम आला की चालले आपलं भजन कीर्तन संगीत. तसं नाही. ते महाराजांच्या जीवनामध्ये तर त्यांनी जे काही त्यांचे शिष्य आहेत, त्यांचे जे काही शिष्य, गोविंदराव असतील, गंगाधरराव असतील, मारुती भाऊ असतील, हे एक एक नाव मी जे घेतो ना, यांचं एक एक छोटं चरित्र बनते. कधी रामचंद्र बापूंपासून सुरुवात केली, मनकर्णिका आईपासून जर का विचार केला तर महाराज प्रत्येकाचं एक छोटं चरित्र आहे. अरे भीष्माचार्यांनी जसा उत्तरायणामध्ये आपला प्राण सोडावा ना, महाराजांनी सुद्धा उत्तरायणामध्ये बापूंचा प्राण जावा तेवढी व्यवस्था करून दिली, तो अधिकार दिला बापूंना सुद्धा. ही श्रेष्ठता एवढ्या करता लक्षात घ्या. अनेक जन्म घेऊनही जी तयारी होणार नाही, सत्संगाने होते तीही एकाच जन्मात साधवातो. एकाच जन्मामध्ये जर का संत असे मिळाले, अशा संतांचा सहवास मिळाला तर अनेक जन्माची काय गोष्ट घेऊन बसला. ज्या जन्मात आहात त्याच जन्मामध्ये ती प्रचिती आणण्याचं सामर्थ्य श्री गुलाबराव महाराजांमध्ये आहे. ज्या जन्मात आहात महाराज स्वतः त्या पद्धतीने ते पूर्ण रूपाने अधिकार संपन्नता प्रदान करतात, बहाल करतात. ब्रह्मज्ञानी साक्षात्कारी, प्रक्रिया जाणी नानापरी, असा सद्गुरू संसारी उद्धार करतो शिष्यांचा. असा सद्गुरू मिळाला, असा गुरु मिळाला की महाराज कौन बिसात फिर किसकी, कौन बिसात. विचार फक्त एवढाच लक्षात घेण्यासारखा आहे. संत संघ का करावा याचा जर का प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एखाद्यालाही पडत असेल ना, त्याचं एकच उत्तर आहे, आपल्या जीवनामध्ये स्वतः सन्मार्ग प्राप्त व्हावा आणि त्या सन्मार्गाने स्वतः आपल्या जीवनात प्रभू कृपा प्राप्त व्हावी, एवढ्याकरता सत्संग करा. जीवनाची सर्वोत्तम धन्यता प्राप्त होते, सर्वोत्तम. आणि हा सत्संग ज्याच्या जीवनात मिळाला, असे सद्गुरू ज्याच्या जीवनात, म्हणून श्री गुलाबराव महाराज अनेक सर्वी संत परंपरा श्रेष्ठ आहे. महाराज या संत परंपरेमध्ये थोडं एक पाऊल आणखीन पुढे होत आहेत. कसे? कारण महाराजांनी आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला एक वचन देऊन ठेवलं, प्रत्येकाला. आणि हे वचन त्या दिवशी सांगितलं, आजही ते वचन जाता जाता आपणा सगळ्यांच्या समोर सांगेल. महाराजांचं वचन आहे, जो महाराजांच्या जवळ आहे त्याच्याकरता महाराजांनी त्याला दिलेलं एक वचन आहे, परी जयाशी वाटे माझाची आधार, तयाचा उद्धार आधी कीजे. त्याचा उद्धार अगोदर करा. वचन देऊन शिष्याचा उद्धार करणारा या जगताच्या या पटलावरती एकमेव महात्मा आहे संत श्री गुलाबराव महाराज. वचन देऊन शिष्यांचा उद्धार. नाहीतर महाराज सद्यस्थितीमध्ये गुरूंचा खूप मोठा बाजार आहे. ज्याला खूप चांगलं थोडं बहुत पुस्तकाचं ज्ञान आलं ना, तो स्वतःला गुरु मान्य करून, स्वतःला गुरु समजून मार्गदर्शन करायला लागतो. महाराजांकडे स्वयंसिद्धता आहे. महाराज स्वयंसिद्ध आहे. एक वाक्य आहे, एका खूप चांगल्या साहित्यिकाचं वाक्य आहे, महाराज स्वयंसिद्ध आहे म्हणून आपली पत्नी मनकर्णिकेला स्वयंसिद्धा बनवून टाकलं, तिला स्वयंसिद्ध केलं. जिचा अधिकार एवढा मोठा मान्य केला.
आणि म्हणून महाराजांच्या संदर्भामध्ये हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. तुकोबारांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे त्याचे वारे, ते जरा क्षपक आहे की काय माहिती, काही कोण जाणे, पण तुका म्हणे त्याचे वारे देव तुमच्या मरणी, देव तुमच्या संगती देतो. कधी कधी याचा भाव, कधी कधी याचा अनुभव घेण्याकरता स्वतः ही सच्चरित्र ऐकणं गरजेची पडतं. रंगूबाई जिचा उद्धार महाराजांनी केला, स्वप्नामध्ये स्वतः महाराजांनी तिला स्वतः साक्षात ब्रह्मपुरीचं, केशवपुरीचं दर्शन द्यावं. आणि हे दर्शन देताना महाराजांनी उगाच नाही काम केलं. नियोजित कार्याची दृष्टी, निवडक शिष्यांची जमवणी, तशीच त्यांची तयारी करून घेणे काम अतिशय मोलाचे. म्हणून कामामध्ये कोणाची हयगय महाराजांनी पसंत नाही केली, कोणाचीच नाही. तासन तास कधी काळी महाराज जर का पूजेला बसले तर कोणी महाराजांना पूजनामधून उठवण्याची कोणाची हिंमत नव्हती, कोणाची बिशात नव्हती. सुरुवातीला ज्या शिष्याचं आपणा सगळ्यांच्या समोर या दासाने नाव घेतलं ना, ते नारायण पैकाजी पंडित उर्फ बाबाजी महाराज. महाराज 103 ताप असायचा महाराजांना, कधी काळी 103 पर्यंत ताप असायचा. महाराजांनी म्हटलं, पंडित थंड पाणी टाक आंघोळीला. पंडितांनी न काही जुमानता, न काही शब्द बोलता थंड पाणी टाकावं. बाकीच्यांनी आपल्या शहाणपणाच्या बुद्धीने म्हणावं, तुम्हाला समजत नाही, तुम्हाला काय, तुम्ही महाराजांना ताप आहे, तुम्ही थंड पाणी का टाकताय. त्यांच्या मुखातून एकच शब्द, महाराज जे बोलले ते प्रमाण. ज्ञानेश्वरीतला एकच शब्द, एकच ओवीचा शब्द सांगतोय, गुरुवाक्य जयाचा वेदू. ज्याच्याकरता गुरुवाक्य वेद आहे, प्रमाण आहे, बिलकुल प्रमाण. बाबाजी महाराज पंडितांनी महाराजांच्या समोर कधी ब्र शब्द नाही काढला, कधी ब्र शब्द नाही. महाराजांनी म्हणावं ते शिष्याने करावं. गुरुची कृपा प्राप्त करण्याकरता सेवकामध्ये असणारा हा सर्वात मोठा गुणधर्म. जे त्यांनी म्हणावं ते बिलकुल मान्य, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा संशय घेण्याचं काम. आता कोण जाणे, पण आताच्या वातावरणामध्ये गुरुही जरा त्या पात्रतेचा आहे का. शिष्य तर आता गोष्ट अशी झाली की 2-3 वर्ष झाले की स्वतः शिष्यच गुरुचा गुरु बनायला तयार आहे. वातावरण बिघडलंय सध्या. उपदेशंती ते ज्ञानम परिप्रश्नेन सेवया. श्रीमद भगवद्गीतेतलं असणारं ज्ञानप्राप्तीचा जो मार्ग सेवा आहे ना, ती सेवा शिष्याचं भूषण आहे. त्या सेवेमध्ये स्वतः त्यांनी का, कारण गुरुतत्व ज्याला प्राप्त, गुरुतत्व काही साधारण तत्व नाही आहे महाराज. गुरु आहेत काय, गुरुतत्वाची सर्वात मोठी महती आमच्या संतांनी सांगितली. चंद्रपूरहून आलेले बाबाजी महाराज, याच अमरावतीच्या भूमीमध्ये असणारे हरिभाऊ केवले, नानाजी कवी मंडळ, दत्तात्रय खापरे फणीपूरचे. विचार करा महाराज, महाराजांच्या शब्दांवर यांचा एवढा दृढ विश्वास आहे की महाराजांच्या पलीकडे यांच्या जीवनात दुसरा कोणतंही आश्रयस्थान नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने महाराजांना वेग आवरा म्हणून या शिष्यांनी प्रार्थना करावी नाही, महाराज सरळ म्हणायचे, तुम्ही घाबरू नका, अनेक देवता माझ्या शब्दांना टिपण्याकरता तयार आहे. याचा अर्थ हे शब्द जाणारे नाहीत, हे शब्द विलय होणारे नाहीत, हे शब्द अमर आहेत. कोणती ना कोणती तरी देवता या दिव्य शब्दांना सध्या टिपते. महाराज त्या देवतांच्या प्रती आपला भाव सांगायचे. शब्द अमर आहेत. श्रींची शिष्यांवरती जीवापाळ होती प्रीती. जशी प्रीती या शिष्यांची महाराजांवरती, महाराजांची सुद्धा यांच्यावरती. म्हणून महाराजांनी एकच सांगितलं की पहिल्यांदा महाराज या जगताचं सगळ्यात मोठा एक दिव्य अभिनव चमत्कार म्हणायला हरकत नाही. या दासांनी तर त्याला अभिनव चमत्कारच म्हटलं आहे. का, कारण ज्या पद्धतीने एखाद्या ग्रंथाला आरंभ करत असताना त्या ग्रंथाची जी आराध्य देवता असते ना, त्या आराध्य देवतेला नमस्कार केला आणि त्याला प्रसन्न केलं की आपोआप त्या ग्रंथाची कृपा प्राप्त होते. महाराज म्हणतात, माझ्या ग्रंथांना ज्याला प्राप्त करायचं आहे किंवा माझ्या ग्रंथांना ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्याला पहिल्यांदा माझ्या लेखकांना, म्हणजे माझ्या या सगळ्या ज्यांनी ग्रंथ लिहिला, पहिल्यांदा त्यांना नमस्कार करावा लागेल. पहिल्यांदा त्यांची कृपा प्राप्त करा आणि मग माझ्या ग्रंथाध्ययनाला आरंभ करा.
करा. वाचकम लेखकम वंदे गुरुम नारायणम हरिम. पहिल्यांदा यांना नमस्कार. सगळ्या वाचकांनी या लेखकांना पहिल्यांदा नमस्कार करा. ग्रंथ लिहिणाऱ्याचा एवढा मोठा सन्मान, त्याला कारणच आहे. जशी आई तशी लेख, जशी आई तशी लेख. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. महाराज सच्चिदानंद बाबाचा अधिकार वाढवणारी माऊली. योग्य गुरु असेल, आणि गुरु कोण? चला 2 मिनिटाकरता पुन्हा साधुबोधमध्ये. महाराजांशिवाय महाराज दुसरीकडे जाण्याची आवश्यकता सुद्धा नाही. महाराजांनी गुरुची व्याख्या सांगितली. सन्मार्गदर्शक ब्रह्मज्ञान सांगतो तो. महाराजांनी सन्मार्गही सांगितला. म्हणून आपल्या शिष्यांना कुठे जर का तो चुकत असेल ना, महाराजांनी त्याच्या सगळ्या प्रक्रिया आपोआप दुरुस्तही केल्या. संकेतांनी महाराजांनी अनेकांना समजून सांगितलं. संकेतांनी, हे संकेत ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतात ना महाराज, आजही ते संकेत होतात, आजही. म्हणून श्री महाराजांनी या सगळ्या शिष्यांच्या समवेत एक मधुराद्वैत संप्रदाय स्थापित केला. त्या संप्रदायाची शिष्य प्रणाली, त्या शिष्य प्रणालीने आजही महाराजांची पुण्यतिथी नाही केली कधी. त्याचं कारण आहे, कारण त्यांना आजही महाराज आहेत हाच त्यांचा भाव आहे. महाराज आहेत, महाराज गेलेच नाही. त्यांच्या मुखातून एक शब्द, मोठे महाराज. महाराज आहेत. केवळ एका संप्रदायाची गोष्ट नाही सांगत आहे मी, पण जो जो स्वतः श्री महाराजांना आपलं मान्य करून आपलं सर्वस्व श्री महाराजांना अर्पण करत असेल, त्याच्या त्याच्या जीवनामध्ये महाराज गेलेलेच नाही, महाराज आहेतच. म्हणून या दासाच्या जीवनावरती ज्यांनी खूप मोठी कृपा केली, ज्यांचं स्मरण केल्याबरोबर अंतःकरण कधी काळी स्वतः भरून येते, पूजनीय श्री नानाजी. त्यांचं एक वाक्य या दासांनी खूप वेळा ऐकलेलं आहे. महाराज आपल्या भक्तिधाममध्ये सुद्धा आहे. महाराज नाही तसं नाही. मागल्या काही प्रवचनांमध्ये मी आपणाजवळ सगळ्यांच्या जवळ ती गोष्ट सांगितलेली आहे. महाराज गेलेले नाहीत, महाराज आहेत. आणि असण्याची अनुभूती काय? अनुभूती हे आहे की आपण महाराज एक लक्षात घ्या, महाराजांना आनंद देणारी जी जी काही सेवा आपण कराल त्या त्या ठिकाणी महाराज उपलब्ध आहेत. लक्षात जी सेवा महाराजांना आनंद देणारी आहे. या आजच्या सत्राची या 2-3 दिवसाच्या सर्व सत्रांची जे आयोजक मधुरम प्रतिष्ठान आहे ना, त्याचं एक वाक्य मुख्य आहे. कारण महाराजांची सेवा आहे म्हणून फक्त. ज्यांचं नाव दासाने खूप वेळेला आपल्या सगळ्यांच्या समोर घेतलं, ते रामचंद्र बापू मोहडांच्या जवळ महाराजांनी आपल्या मनातला एक संकल्प ठेवलेला होता. तो संकल्प होता की बापू, आपणही काही अत्यंत सुंदर अशी बालकं एकत्रित करायची, त्या बालकांचं छोटंसं गुरुकुल काढायचं, त्यांना सुद्धा वेदांताचं ज्ञान स्वतः प्राप्त व्हावं, याच्याकरता एक छोटीशी जागा, एक स्वयंपाकी आपण आणायचा, त्यांना त्या मुलांची सगळी सेवा आपण करायची आणि त्यांच्याद्वारे एक छोटंसं गुरुकुल आपण तयार करायचं. मधुरम सेवा प्रतिष्ठान ते काम करतंय. लक्षात घ्या. गेल्या 14 वर्षापासून स्वतः त्या मुलांच्या संगतीमध्ये त्यांच्या जीवनाच्या करता ही म्हणून एक गोष्ट पक्की आहे, सेवेचं व्रत ज्याच्या जीवनामध्ये असतं. मी जरा या आजच्या सत्रामध्ये एक गोष्ट आणखीन प्रामुख्याने सांगेल. आमचे नितीन दादा बसून आहे. संकल्प आला आणि त्या संकल्पाच्या अनुषंगाने ही सगळी झी टॉकीची जी काही मंडळी त्यांनी प्रस्ताव जो ठेवला, त्या प्रस्तावाच्या अंतर्गत महाराजांची अमरावतीमध्ये ही कथा व्हावी. का? त्याला एक पहिलं कारण आहे. पहिलं कारण एक आहे महत्त्वाचं, की महाराजांनी अमरावतीला अमरावती नाही म्हटलं, महाराजांनी अमरावतीला छोटी आळंदी म्हटलं आहे. आणि मग आळंदीच्या या छोट्याशा आळंदीमध्ये असा एक सेवाव्रती, बहुतेक माझा तर आजपर्यंत कधी संपर्क नव्हता नितीन भाऊशी, पण दासांनी एक संकल्प, केवळ प्रस्ताव पुढे काय ठेवला, महाराज बेहिचक, कोई शंका नाही, त्यांनी एकच म्हटलं, महाराज माझ्याकडे तुम्ही आता प्रस्ताव घेऊन आले, पण महाराजांची प्रतिमा नागेश्वराच्या मंदिरात अगोदरपासून विराजमान आहे. महाराज त्याचं कारण आहे का? कारण सेवाव्रत करणारा, सेवाव्रती आपल्या जीवनामध्ये महाराजांना कधी नाकारूच शकत नाही. ठाकूरदास काका, सोनपरवते साहेब, पंडितराव काका, जयप्रकाश काका, ही सगळी मंडळी महाराज
आज जी काही संत मंडळी उपस्थित झाली, श्यामबाबा आदी, मी सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता एवढ्याच करता व्यक्त करतो, कारण ही सगळी महाराजांना पसंत असणारं हे सगळं काम आहे. महाराजांना आवडणारं स्वतः हे एक अत्यंत दिव्य प्रवाह आहे हा. आणि म्हणून महाराजांच्या समवेत जे जे शिष्य म्हणून राहिले, जे जे महाराजांचे स्वतः अनुयायी म्हणून राहिले, महाराजांनी त्या सगळ्यांना एक 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 अधिकार दिला. आपण लक्षात घ्याल, शेवटच्या काळामध्ये महाराजांची जी ग्रंथ संपदा प्रगट व्हायला लागली, त्या वेळेला महाराजांची प्रकृती सुद्धा खालवायला लागली, शरीर कृश व्हायला लागलं. आळंदीला जाणं, अनेक वेळेला स्वतः प्रवास करणं, त्या प्रवासाच्या दरम्यान महाराजांची अनेकदा ज्या ज्या क्षणाला ती प्रकृती बिघडत राहिली, त्यावेळेला स्वतः महाराजांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष पूजनीय बाबाजी महाराजांचं राहिलं. महाराजांना जे पाहिजे, ज्या क्षणाला जे पाहिजे ते बिलकुल वेळेवर उपलब्ध करून द्यावं. अमरावतीमध्येच वासुदेवरावजी मुडेंच्या घरामध्ये पूजा करता करता अचानक एक दिवशी पार्थिवाची पूजा करता करता अचानक पार्थिव भंगला आणि महाराजांनी त्यावेळेसपासून पार्थिवाचं विसर्जन केलं. या जगताचा असणारा थोर तत्वज्ञ हा संत महात्मा, आज ऋषी मुळे मास्तर, आता जाण्याचे दिवस मात्र लवकर आहे. महाराजांनी स्वतः तो संकेत मुळे मास्तरांच्या जवळ ठेवला. सगळीकडे एक वातावरण, एक धगधगतं वातावरण होतं, थोडं जरा धकाधुकीचं एक वातावरण होतं की महाराजांनी संकेत दिले. का? कारण शिष्यानी गुरूंचे संकेत सहज लक्षात घेण्यासारखे असतात. अनन्यता असेल तर शिष्य समजतो. महाराजांनी संकेत दिले. ज्या क्षणाला या संकेतांनी स्वतः सगळ्या शिष्यांमध्ये चर्चा सुरू झाली, त्या चर्चेमध्ये मात्र प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये महाराजांच्या प्रती असणारा जो एक भाव आहे, करुणेचा, तो प्रगट होत होता. जीव तोडून स्वतः सगळ्यांच्या समोर सत्संग करणारा हा महात्मा रात्र नाही, दिवस नाही, कधी पाहिलं नाही. ज्या क्षणाला महाराज उठले त्या क्षणाला महाराजांनी बोधच केला. महाराजांनी सदा म्हणावं की आम्ही अधिकारी म्हणून येतो, तुमच्या उद्धाराकरता म्हणून येतो. महाराजांना रात्रंदिवस या संपूर्ण पामर जीवांच्या उद्धाराकरता जी सत्संग प्रवचन करावीत, ज्या पद्धतीने स्वतः ते ग्रंथ लेखन करावं, महाराज किती तासन तास बसून राहायचे. कोण काय स्वतः म्हणतंय त्याच्याकडे कधी महाराजांनी लहानपणापासून लक्ष नाही ठेवलं. गड्या, आपलं आयुष्य सदैव परमात्ममय करावं याच्याकडे महाराजांनी आपल्या शिष्यांना त्यांना त्यांच्या शरीरानिशी, त्यांना त्यांच्या वृत्तीनिशी त्या मार्गांनी लावलेला आहे. तुला का नाही दीधले वासुदेवे, हरीचे तुवा गुण ते ऐकावे. तुला जीव ही जाणते सौरसाते, पियावे तिने नाम सत्सौर जाते. वाणीनी स्वतः आपण भजन करावं, कानाने भगवंताचे गुण ऐकावे. चित्तोपदेशामध्ये दिलेला हा उपदेश महाराजांनी सातत्याने आपल्या शिष्यांकडे दिला, सांगितला. म्हणून अनेक जण स्वतः महाराजांच्या म्हणण्यानुसार बिलकुल महाराजांनी जसं सांगावं तसंच स्वतः माऊलींचं स्मरण करावं, गुरुवारच्या गुरुवारी पालखी काढावी, नियम घालून दिले महाराजांनी काही. आणि त्या नियमांच्या संगतीमध्ये हा एक अत्यंत दिव्य स्वतः प्रवास शिष्यांचा आणि या गुरूंचा समवेत चालला. पण गुरूंनी दिलेल्या संकेतानुसार प्रत्येक शिष्याच्या मनात कधीकधी हा एक संशय यायचा, महाराजांनी दिलेला संकेत न जाणे कधी प्रगट येईल. अशातच आळंदीच्या ठिकाणी सगळेच न पोचले. दर्शन केलं, पुण्याला निवास केला. सकाळी सकाळी महाराजांच्या शरीराला खूप जास्त व्याधीने ग्रसित केलं. शरीर कृश नाही, आता शरीर थोडं काळं पडायला लागलं. का? शरीर धर्माने महाराजांना रोगाने ग्रासलेलं होतं. परिणाम हा झाला, खूप उपचार केले. महाराज
आयुर्वेदाचाच उपचार घ्यायचे. दुसरा उपचार महाराजांनी घेतला नाही. पण महाराजांनी तो उपचार करताना आपल्या मनावरती त्या रोगाचा कधी परिणाम नाही होऊ दिला. आपण महाराजांचा मानस आयुर्वेद नावाचा जो ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथाला वाचा. त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे, वैद्य संजीवनी, वैद्य वृंदावनी. त्याच्यामध्ये महाराजांनी स्वतः मनावरती जेवढा अधिक रोग येतो ना, एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, रोग शरीरावरती येतो त्याच्या अगोदर तो मनावर जास्त आघात करतो. आणि महाराजांनी स्वतः त्या संदर्भामध्ये एक गोष्ट खूप पक्की केली. रोगाला मनावरती जेवढं तुम्ही हावी कराल, जेवढं अधिक हावी कराल, तेवढा तो रोग तुमचा जीव लवकर घेईल. विचार करा. आपण म्हणाल की महाराज याच्या संदर्भामध्ये महाराजांचा मानस आयुर्वेद नावाचा ग्रंथ वाचा. माझी विनंती आहे, हात जोडून संपूर्ण महाराष्ट्राला एक विनंती फक्त एवढीच आहे की आपण सगळ्यांनी महाराजांचे ग्रंथ थोडे थोडे वाचा. पण वाचा का? कारण महाराजांच्या ग्रंथांच्या द्वारे आपल्या अंतःकरणातली मनाची प्रसन्नता आपोआप प्रगट होत जाईल. कारण ग्रंथ महाराजांचे प्रसन्न करणारे आहे, ग्रंथ महाराजांचे मार्ग दाखवणारे आहे, आणि ग्रंथ आपल्याला भवसागरातून दूर करणारे आहे. ग्रंथ साधारण नाहीत महाराजांचे. महाराजांनी तो रोग आपल्या मनापर्यंत नाही येऊ दिला. पण प्रारब्ध आहे, शरीर धर्म आहे. त्या शरीर धर्मानिशी स्वतः तो रोग जेव्हा आला तेव्हा महाराज थोडे जरा शरीराने थकले. अनेक शिष्य महाराजांच्या अवतीभोवती होऊन स्वतः महाराजांना बरं वाटावं, महाराजांची तब्येत चांगली व्हावी याच्याकरता कधी कधी संकल्प करतायत. ते महाराज ज्या महाराजांनी आपल्या शिष्यांना त्यांची प्रकृती चांगली व्हावी याच्याकरता भर रात्री, दुपारी, रात्री कधी कधी जाऊन देऊरवाड्यामध्ये पयोष्णीच्या तटावर सप्तशतीच्या पाठाचा संकल्प करून दिला तो. आणि त्याला स्वतः बिमारीतून उचललं. महाराज स्वतः काय नसते करू शकले. महाराजांनी संकल्प केला असता आणि महाराजांनी स्वतः मंत्र जाप केला असता, महाराजांनी स्वतः आपण होऊन आपल्या तब्येतीतून महाराज बरे झाले असते. पण महाराज या जगतामध्ये भगवंताच्या कोणत्याही प्रक्रियेला व्यत्यय नाही आणत. माफी मागून बोलतो, एक गोष्ट पक्की सांगतो. पण चमत्काराने देवतेला त्रास होतो, समत निर्णयामध्ये महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. या भूमंडळाच्या या प्रकृतीच्या असणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेला त्याचा पूर्ण रूपाने एक त्रास होतो. संत कधीही प्रकृतीला, परमेश्वराला त्रास देत नाही. चमत्काराने तर कधीच देत नाही देत. आम्ही सगळेच्या सगळे चमत्काराला बळी पडतो आणि त्याला संत म्हणतो. हा आपला बावळटपणा. चमत्कारामध्ये स्वतः संत कधीच. या नागेश्वर मंदिराच्या जवळपासच असणारी एक दिव्य महात्म्याची समाधी आहे आणखीन, सीताराम बाबा. चमत्कारही आहे, पण त्याच्याही पलीकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे. सीताराम बाबाच्या जीवनामध्ये आयुष्यभर सीताराम सीताराम या नाम जपाचा सदोदित मंत्र जाप आहे. चमत्कार एक बाह्यांग आहे स्वतः साधूचा. साधूचं त्याच्याकडे लक्ष नसतं कधीच नाही. साधू कधी लक्षही ठेवत नाही. आपण फक्त साधूला चमत्काराच्या दृष्टीने पाहतो, म्हणून आपण चमत्काराला नमस्कार करण्याकरता जातो. जिथे साधूकडे साधू असतो, सत्य साधू असतो, सात्विक साधू असतो, पण त्याच्याकडे चमत्कार नसतो, आपण त्याला साधू मानत नाही. किती बावळटपणा म्हणावं याला. हा, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले न जाणती टाणा टोणा नामस्मरणा वाचुनी. ज्यांच्या जीवनामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. शिवलीलामृताचे पाठ, सप्तशतीचे पाठ, रामरक्षेचे पाठ, व्यंकटेश स्तोत्राचे पाठ, आयुष्यभर महाराजांनी या स्तोत्राच्या द्वारे अनेक जीवांचा उद्धार केला. अनेक महाराजांना काय नसतं करता आलं. पण प्रारब्ध प्रक्रियेला महात्मा संत कधी व्यत्यय नाही आणत. काही शिष्यांनी जाऊन स्वतः महाराजांकडे म्हणावं की महाराज आपण आळंदीला जाऊ. महाराजांनी म्हटलं नको, आता नको. पुण्याच्या जवळ होते महाराज, पुण्यातच होते महाराज, आळंदीच्या जवळ होते.
काही शिष्यांनी म्हटलं आम्ही जातो, महाराजांनी म्हटलं तुम्ही जाऊ नका, कारण महाराजांना माहिती होतं हे सगळेच्या सगळे गेले की माऊलीला प्रार्थना करतील, माऊली महाराजांना बरं करा, बरं करा. मग माऊलीला कोडं पडेल. आपल्यामुळे देवाला कोडं पडू नये. भक्तीच्या साधनेतलं हे शुद्ध साधन आहे. आता जे जे लोक देवाला पाण्यात ठेवतात त्याच्याबद्दल मी नाही बोलत. देवाला पाण्यात ठेवण्याची आवश्यकताच नाही गड्या. साधू संतांनी प्रारब्ध कर्म जे जे असेल त्याला स्वीकार केलाय. शरीराची व्याधी, शरीर धर्म, प्रारब्ध स्वीकार केलाय. दारिद्र्यता स्वीकार केलाय. पण तुम्ही विचार कराल या सगळ्या प्रारब्ध कर्मामध्ये त्यांच्या जीवनात एक गोष्ट सातत्याने चालली, जी बऱ्याच वेळेला काही लोकांचं प्रारब्ध अनुकूल असतं तरी होत नाही. आणि कोणती गोष्ट? नामस्मरण, भगवत भजन, भगवत अनुसंधान. हे त्यांच्या जीवनातलं सर्वोत्तम दर्शन आहे. आपण ते दर्शन बाजूला सारतो आणि त्यांच्या चमत्काराकडे, त्यांच्या अधिकाराकडे विशेष लक्ष देतो. काही करतात का साधू? काही जरा राखीतून काही काढून देतात का? अरे जे काढून देतात ते रिद्धी सिद्धीचे स्वतः भोगते आहेत. ते त्यांच्याकडे जाण्याची काय गरज? महाराजांनी जाऊ नाही दिला आपल्या शिष्यांना. त्याच्यामध्ये बाबाजी महाराज सुद्धा अनेकदा सेवा करण्याकरता असायचे. ज्या क्षणाला महाराजांनी पाहिलं, एक दिवशी तर महाराज गोष्ट अशी आहे की बाबाजी महाराजांनी सेवा करता करता अचानक जो महाराजांना स्वतः त्रास व्हायचा त्या खोकल्यानिशी स्वतः महाराजांना एकदम स्वतः जो शरीराची व्याधी खोकल्याच्या द्वारे बाहेर पडले, बाबाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये घेतले. खाली नाही पडू दिलं, शरीर अशुद्ध नाही होऊ दिलं. अखंड सेवा करणारे बाबाजी महाराज हातामध्ये घेऊन त्याच्यानंतर बाजूला करून महाराजांना स्वतः पूर्ण रूपाने, काय बाबाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू नसेल आले? ज्या महात्म्यांनी या जगतातल्या प्रत्येक सामान्य जीवांना भवरोगातून दूर केलंय, देवानी स्वतः या रोगाने महाराजांना ग्रसित करावं, काय बाबाजी महाराजांना संशय नसेल आला? पण महाराजांच्या जीवनातल्या असणाऱ्या या प्रारब्धाला पाहून केवळ सेवेच्या व्रताने आपल्या जीवनाला पूर्ण रूपाने समर्पित करणारा हा एक दिव्य सेवक, हे ज्या क्षणाला महाराजांनी अनुभवलं, त्या क्षणाला महाराजांनी स्वतः म्हणावं की बाबाजी मी तुझा ऋणी झालो. विचार करा, महाराजांनी बाबाजी महाराजांना म्हणावं की मी तुला ऋणी झालो, मी तुला काहीच देऊ शकलो नाही. जाता जाता पंडित मी तुम्हाला एकच सांगतोय, महाराजांनी एक म्हणावं, पंडित माझे ग्रंथ वाच, तुला समजतील. चमत्कारापेक्षा कमी गोष्ट नाही आहे ही. आजही मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा महाराजांच्या सूत्र ग्रंथातले सूत्र नाही कळत. महाराजांची भाषा आजही अनेक विद्वानांच्या डोक्यामध्ये प्रवेश नाही करत. पण कधी महाराजांच्या प्रवचनाला नाही बसले. कधी महाराजांनी सत्संग करताना कोणत्या सत्संगाच्या संदर्भात कधी भजन नाही म्हटलं, कधी काही नाही. फक्त एक गोष्ट केली, महाराजांचे कपडे धुणे, महाराजांचे भांडे घासणे, महाराजांची सेवा करणे, महाराजांच्या चरणाची पायची बस एवढंच करणे, बाकी कधी काही केलं नाही. महाराज बाबाजी महाराजांचे ऋणी झाले. आणि महाराजांनी म्हणावं, पंडित मी तुला काहीच देऊ शकलो नाही, माझे ग्रंथ वाच, तुला समजते. आणि ज्या क्षणाला महाराजांनी म्हणावं, महाराज हा प्रसाद साधारण नाही आहे, हा कृपा प्रसाद प्राप्त करणारी सेवा ज्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये येते, त्या शिष्य परंपरेत एकमेव निष्काम शिष्य बाबाजी महाराज. काळ जवळ आला, वेळ जवळ आली, पण महाराजांचं चित्त, महाराजांचं मन, महाराजांची बुद्धी माऊलींच्या प्रती समरस होते. आणि आज ही ज्ञानेश कन्या
ज्ञानेश कन्येच्या ज्ञानेश्वराच्या अंगणाच्या अवतीभोवती, कारण आळंदी जवळ आहे, अंगणच आहे पुणे. भाद्रपद शुद्ध द्वादशीचा दिवस, वामन जयंतीचा दिवस. सकाळी सकाळी अनेक सिद्ध ऋषी महात्मा हिमालयावरून स्वतः येऊन आज आळंदीच्या क्षेत्राच्या जवळपास वरती आकाश मंडलामध्ये निवास करतात. का? कारण या ऋषी परंपरेतला असणारा एक महान ऋषी, तपस्वी, एक दिव्य सत्पुरुष, ज्ञानेश्वराची कृपा प्राप्त करणारा, भगवान श्रीकृष्णाची अर्धांगिनी म्हणून स्वतः अधिकार प्राप्त करणारा हा एक तेजस्वी सूर्य, या क्षत्रिय वंशातला असणारा एक तेजस्वी सूर्य आज या आकाश मंडलामध्ये विराजमान होणार, म्हणून अनेक ऋषी मुनी स्वागताकरता तयार झाले. आणि सकाळी सकाळी महाराज पुण्यामध्ये श्री महाराजांनी आपला अंतिम श्वास घ्यावा. होते किती जण हो? काळ वेगळा होता, नाही कोणाला सांगता. पण ज्ञानपीठ असणाऱ्या पुण्याच्या त्या क्षेत्रामध्ये महाराजांच्या अंतिम यात्रेला एक 14-15 माणसं बस. अग्निसंस्कार झाला आणि असं वर्णन आहे. महाराजांनी आपल्या शिष्यांना एक गोष्ट मात्र कळाळून सांगितली होती, माझे ग्रंथ सांभाळून ठेवा. मी होळीनंतर पुन्हा येईल या एका शब्दामध्ये हे सगळेच्या सगळे शिष्य केवळ एक क्रिया म्हणून महाराजांच्या शरीराला अग्नीला अर्पण करतायत. आणि आज हा दिव्य भास्कर आकाश मंडलामध्ये विराजमान झाला. काही संतांचं मत आहे माऊलीकडे ही लेक पुन्हा माऊलीच्या मांडीवर विराजमान झाली आणि आज सकल संतांनी मिळून महाराजांचा जय जयकार. संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. विदर्भाचा हा थोर सत्पुरुष माऊलीच्या जवळ ज्या ठिकाणी समरस एक रूप झाला, यानंतर उत्तराधिकारी म्हणून कोण असेल? महाराज विद्वान सुद्धा आज महाराजांच्या ग्रंथांवरती बोलू शकले नाही. महाराजांच्या एका सूत्रावरती 3 तासपर्यंत अखंड वाणीने बोलणारे दुसरे तिसरे कोणी नाही, बाबाजी महाराज पंडित, ज्यांनी स्वतः महाराजांचा अग्निसंस्कार झाल्यानंतर महाराजांची भस्म प्रयागला न्यावी. आणि काय आश्चर्य असेल, महाराजांनी परमार्थाचं हे सूत्र बाबाजी महाराजांच्या हाताला बांधताना प्रपंचाचं असणारं कंकण त्यांच्या हातातून आपोआप मोकळं करावं आणि एका कर्तव्यातून मोकळं करण्याकरता प्रयागला ज्या दिवशी महाराजांची अस्थी घेऊन गेले त्याच दिवशी चंद्रपूरवरून बाबाजी महाराजांच्या आईच्या सुद्धा अस्थी आल्या. दोन्हीही, एक स्वतः व्यवहाराची आई आणि एक परमार्थाची गुरु आई, आज या दोघांच्याही अस्थी बाबाजी महाराजांनी स्वतः विलीन केल्या. आणि एक शिष्य परंपरेचा दिव्य आचार्य स्वयं महाराजांनी शिष्याला त्याचा आचार्य करावं आणि त्या परंपरेचा सूत्रोपात बाबाजी महाराजांकडे द्यावा. पण हे देताना या जगताच्या प्रत्येक कल्याणाकरता महाराजांनी प्रत्येकांच्याकडे एक पसायदान दिलं. त्या पसायदानामध्ये सगळ्यांच्या कल्याणाचा भाव प्रगट केला. वेळेवरी पाणी वर्षोत कामेघ, धान्य पूर्ण सांग भूमी होय. सर्वत्र देशात वाढो का धर्म, विषयाचा का हार पोनी. सर्वत्र ब्राह्मणान असो निर्भय, वेद बाप माय रक्षा सपुत्र सदन होत काज
गाई गोपाळा प्रगटो सावळा कृष्णनाथ ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी सत्यमाची वाणी करा सत्यमाची वाणी करा सत्यमाची वाणी करा राजाधिराज सच्चिदानंद धर्म समन्वय महर्षी मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या समर्थ सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. 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 हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. 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 आरती समर्थ सद्गुरुची संत श्री गुलाबरावाची. आरती समर्थ सद्गुरुची संत श्री गुलाबरावाची. घेऊनी क्षात्र कुळी जन्म विदर्भा केले तू धन्य. तुझ्या समनाही जगी अन्य. प्रज्ञाचक्षु जगद्गुरुची संत श्री गुलाबरावाची. आरती समर्थ सद्गुरुची संत श्री गुलाबरावांची. कृष्णपती ज्ञानेश्वर तात भक्तिमय हे मधुराद्वैत. शांकर ज्ञाने संयुक्त पंचलतिकाया गोपीची संत श्री गुलाबरावांची. आरती समर्थ सद्गुरुची संत श्री गुलाबरावांची. अकुंठित बुद्धी कर्म शुद्ध विपुल वाङ्मय तरते सिद्ध. योग सामर्थ्य करी मुक्त. पांडुरंगनाथाचार्यांची संत श्री गुलाबरावांची. आरती समर्थ सद्गुरुची संत श्री गुलाबरावांची. वेद सिद्धांत सत्य वदण्या समन्वय धर्मांचा करण. जीव मा
श्री गुलाबरावांची संत श्री गुलाबरावांची घालील लोटांगण वतीन चरण डोळ्यान पाविन तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे वाळीन भये विठ्ठल रखुमाई ठोबार रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोबार विठ्ठल रखुमाई ठोबार रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोबार. आजची कथा अप्रतिम झाली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परउपकारे. खरोखरच संतांचे आपल्या प्रत्येकावरती असणारे अनंत उपकार आहेत. वेगवेगळ्या संतजनांची आपण चरित्र समजून घेतो, पण काही संतांची चरित्र अप्रकाशित असतात. असेच एक संत ज्यांच्याबद्दल आपण गेल्या काही भागांमधून समजून घेतलं, श्री गुलाबरावजी महाराज यांचं चरित्र या निमित्तानं या आपल्या कार्यक्रमाच्या मंचावरून प्रस्तुत झालं. आणि ही कथा खरोखरच अप्रतिम झाली. हे चरित्र खरोखरच प्रेरणादायी आहे. यासाठी पूज्य श्री श्यामनारायण दास महाराज श्री अयोध्याजी यांचे अंतःकरणापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करूया. आता वेळ झाली आहे या भागापुरतं इथेच थांबण्याची. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.